श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींचं असं एक स्तोत्र आहे ज्यात फक्त शब्द नाहीत तर एका भक्ताची आर्त हाक आहे. जे मनापासून म्हटलं तर भीती कमी होऊ लागते, मन शांत होतं आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसाठीही आशेचा किरण दिसू लागतो. ते स्तोत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ अष्टक. हे अष्टक केवळ 8 कडव्यांचं स्तोत्र नाही आहे, तर ते आहे एका भक्ताचं आपल्या गुरुचरणी केलेलं संपूर्ण आत्मसमर्पण. या अष्टकातील प्रत्येक ओळीत दीनता आहे, प्रामाणिकपणा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरील अढळ विश्वास आहे. या अष्टकाचा सविस्तर भावार्थ आणि त्यातील शिकवण समजून घेऊया. अष्टकाच्या सुरुवातीलाच भक्त कबूल करतो, असे पातकी दीन मी स्वामी राया. तो स्वतःला पापी, दीन आणि असहाय्य मानतो. तो म्हणतो, या जगात माझा उद्धार करणारा कोणी नाही, तुमच्याशिवाय दीनाला त्राता नाही. हीच खरी भक्ती आहे, जिथे अहंकार नाही, फक्त शरणागती आहे. मला माय ना बाप ना आप्तबंधू. भक्त इथे स्वामींनाच आपली आई, वडील, मित्र आणि नातेवाईक मानतो. जगातील सर्व नाती अपुरी पडू शकतात, पण स्वामींचा आधार कधीही कमी पडत नाही. जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो तेव्हा गुरुच त्याचा खरा आधार असतो. भक्त कबूल करतो, माझ्याकडे शास्त्र नाही, विद्या नाही, ज्ञान नाही, मी फक्त तुमचं लेकरू आहे आणि हीच माझी ओळख आहे. इथे एक मोठी शिकवण आहे. देवाकडे जाण्यासाठी मोठं ज्ञान लागत नाही, लागतो तो फक्त निष्कपट भाव. मला काम क्रोधाधिकी जागविले. काम, क्रोध, लोभ या विकारांनी मला व्यापलं आहे, असं भक्त स्पष्ट सांगतो. तो स्वामींना विनंती करतो, मला दूर लोटू नका. ही आर्त हाक आहे. आपणही प्रपंचात अडकून चुकतो, पण गुरुच आपल्याला सावरतात. भक्त म्हणतो, संसारात अडकून मी तुमचा दास आहे हेच विसरलो. तो स्वामींच्या चरणी क्षमा मागतो. ही प्रामाणिक कबुलीच मन शुद्ध करण्याची सुरुवात असते. अष्टकाच्या शेवटी भक्त काहीही भौतिक मागत नाही. तो म्हणतो, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा. त्याला हवी आहे फक्त एकच गोष्ट, स्वामींचं नामस्मरण आणि त्यांच्या चरणांची सेवा. हीच खरी आध्यात्मिक उन्नती आहे. स्वतःला दीन मानल्यावर मनातील गर्व निघून जातो. हे अष्टक भावपूर्वक म्हटल्यावर सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण केल्यासारख्या वाटतात. समर्था, तुझ्या वेळा प्रार्थो कुणाला. ही ओळ आपल्याला सतत आठवण करून देते, स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे आहेत. ज्यांचं मन ध्यानात लागत नाही त्यांच्यासाठी हे अष्टक भक्तीची ओढ निर्माण करतं. स्वामींच्या फोटोसमोर शांतपणे बसा, डोळे मिटा, संथ लयीत अष्टक म्हणा. रात्री झोपण्यापूर्वी म्हटल्यास दिवसभराच्या चुकांचं ओझं हलकं होतं आणि मन शांत झोपेत जातं. संकटाच्या वेळी तर हे अष्टक स्वामींशी थेट संवाद साधण्याचं माध्यम आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. या विश्वासाने जो नामस्मरण करतो त्याला मार्ग नक्कीच सापडतो. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. रोज नामस्मरण करत राहा आणि त्यासोबत हे स्तोत्रसुद्धा पठण करत राहा. हे स्तोत्र पठण जर दररोज जमत नसेल तर दर गुरुवारी नक्कीच करा आणि प्रत्येक क्षण त्यांच्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ.